पावसाळ्यात सह्याद्रीचं रूपच बदलून जातं. काळ्या ढगांनी वेढलेले डोंगर, धुक्याने भरलेल्या डोंगरदऱ्या, उंच उंच कड्यावरून कोसळणारे असंख्य लहान मोठे धबधबे, डोंगर रांगांनी पांघरलेली हिरवाईची चादर आणि मुसळधार पावसाने जिवंत केलेला हा सर्व परिसर. आणि हाच निसर्गाचा अद्भुत अनुभव ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध सावळ्या घाटात आज आपण घेणार आहोत. सुप्रभात, सस्ने नमस्कार मंडळी. इंट्रोवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कुठं जाणार आहोत. आज आपण जाणार आहोत ताम्हिणी घाटापाशी असल्या ऐतिहासिक अशा सावळ्या घाटामध्ये. पावसाळ्यात सह्याद्रीचं रौद्र रूप आणि मनमोहक रूप जर का अनुभवायचं असेल तर सावळ्या घाट हा एक उत्तम पर्याय आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावळ्या घाटाचं निसर्ग सौंदर्य, धुक्याने वेढलेले डोंगर आणि दऱ्या, तसेच पेसरणारे असंख्य धबधबे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवणार आहोत. तर मग चला निसर्ग, इतिहास आणि प्रवास या व्हिडिओमध्ये आपण अनुभवूया. सकाळी 6 वाजता पावसातच पुण्याहून आम्ही सावळ्या घाटाच्या दिशेने निघालो. सावळ्या घाट हा ताम्हिणी घाटाच्या परिसरातच आहे. पुण्याहून आम्ही चांदणी चौकामार्गे ताम्हिणी घाटाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. आम्ही जसजसे पुढे जात होतो तसतसा पावसाचाही जोर वाढतच होता. वाटेत मुळशी धरणाचा विशाल जलाशय पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. त्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत आम्ही धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू ठेवला. पुढे निवेगाव पार केल्यावर अंधारबनकडे जाणारा फाटा लागतो. तिथे आम्ही आत वळलो. इथून पुढेच 5 मिनिटात सावळ्या घाटाकडे जाणारा फाटा लागतो. पण आम्ही आत न वळता पुढे अंधारबन यात्री या हॉटेलजवळ सकाळी 8:30 वाजता पोचलो. आम्ही हॉटेलवर पोचलो आणि नशिबाने काही क्षणातच पाऊस थांबला. या संधीचा फायदा घेत लगेचच ड्रोन उडवला. समोर दिसणाऱ्या या डोंगर रांगेतूनच अंधारबन जंगल ट्रेकची सुरुवात होते. मात्र सध्या अतिवृष्टीमुळे हा ट्रेक तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. पुढे आपल्याला सावळ्या घाटात जाऊन येऊन जवळपास 2 तासाची पायपीट करायची आहे. त्यामुळे आधी या हॉटेलवर नाश्ता करून घेतला. आम्ही हे हॉटेल मुद्दाम निवडलं कारण इथं चेंजिंग रूमची चांगली सोय आहे. पावसाळ्यात सावळ्या घाटाचा ट्रेक करताना आपण पूर्णपणे भिजतो. त्यामुळे ट्रेक करून परत आल्यावर कपडे बदलण्यासाठी ही सुविधा फार उपयुक्त ठरते. आणि जर तुम्ही पावसाळ्या व्यतिरिक्त दुसऱ्या ऋतूंमध्ये सावळ्या घाटात येत असाल तर वाटेत कुठेही नाश्ता करून तुम्ही थेट सावळ्या घाटाच्या दिशेने जाऊ शकता. ट्रेक करून आम्ही पुन्हा याच हॉटेलवर परत येणार होतो. त्यामुळं आधीच इथं दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि गरमागरम पोह्याचा नाश्ता करून घेतला. या हॉटेलमध्ये नाश्ता, जेवण आणि चेंजिंग रूमची चांगली सोय आहे. हॉटेलचा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. नाश्ता केल्यानंतर दाट धुक्यातून आमचा सावळ्या घाटाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अवघ्या 5 ते 7 मिनिटातच आम्ही परातेवाडी येथे पोचलो. तिथं प्रत्येकी 50 रुपयाचं प्रवेश तिकीट घेतलं आणि पुढे निघालो. आपण आता सावळ्या घाटाच्या पार्किंगपाशी पोचतोय. इकडं असं पार्किंग आहे. आता गाडी पार्क केली. पुण्यापासून निघाल्यापासून फुल पाऊस चालू आहे. ही परातेवाडी म्हणून गाव आहे. इथनं साधारणतः आपल्याला आता 1-पाऊण तासाचा ट्रेक आहे सावळ्या घाटाचा. सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची टॉवर आहे बघा. हा टॉवर, या टॉवरची इथं पार्किंग आहे. संपूर्ण धुकं आहे पूर्ण व्हॅलीमध्ये. बघू आता काय कसं दिसतंय. चलो सावळ्या घाट. फोटो काढून मला पाठव. हो, फोटो काढू ना. इकडनं अगोदर इकडे जायचं ना खाली. अवकाश जरा अवघड पॅच आहे का? पवारला थोडासा अवघड पॅच.
या साईडला दोरी लावली. धबधब्याचा आवाज येते चांगला जोरात. सावळ्या घाटामध्ये पहिल्यांदा आपल्याला खाली उतरून जायला लागतं व्ह्यू पॉईंटसाठी. असा सगळा चोर आहे. इकडनं आत्ता खाली उतरलो. असे दोऱ्या लावल्यात, त्याला धरून येतात का इतर येत सर थोडासा. मंडळी, आपल्या सह्याद्रीमध्ये भरपूर अशा घाटवाटा आहेत. माझ्या गेल्या 42 वर्षाच्या भटकंतीत मला त्यापैकी काही घाटवाटा अनुभवण्याची संधी मिळाली. या सर्व भटकंतीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे बहुतेक जुन्या घाटवाटांवर पाण्याच्या टाक्या आढळतात. पूर्वी या घाटवाटांवरून व्यापारी, प्रवासी आणि जनावरे ये जा करत असत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून त्या काळी या टाक्या खोदल्या गेल्या असाव्यात. सावळ्या घाटातही अशाच पाण्याच्या टाक्या आहेत, त्या आपण पुढे पाहणार आहोत. इथं पाण्याची टाकीच ऐतिहासिक पूर्वीच्या काळात, जेव्हा पूर्वी त्या घाटातनं दळणवळण व्हायचं तेव्हा त्यांचा पाण्याची तहान भागवण्यासाठी या पाण्याच्या टाक्या पूर्वीच्या काळाच्या आहेत. अजून खाली पण 2 टाक्या आहेत. ही आता आपण पहिली बघतोय, दुसरी आपल्याला दिसेल, पण तिसरी सगळ्यात खाली, तिथपर्यंत काय आपण जाणार नाहीये. सावळ्या घाटातील या पहिल्या 2 पाण्याच्या टाक्यापासून दिसणारे हे सह्याद्रीचे रूप डोळ्यात साठवत पुढे निघालो. प्रसिद्ध सावळ्या घाट. या पूर्वीच्या काळातल्या पायऱ्या आहेत. आता इकडे ग्रिल लावले, पहिल्यांदा ग्रिल नव्हतं. आपण वरती एक बघितलं पाण्याचं टाकं, हे दुसरं पाण्याचं टाकं आहे आणि तिसरं पाण्याचं टाकं खाली आहे, पण तिथपर्यंत आपण काय जाणार नाहीये. पूर्वीच्या काळी जेव्हा लोक इथनंच जाय करत होते तेव्हा हे पाण्याचं टाकं वापरत असे. आता आपण पुढे खाली उतरणार आहे. आता समोर आपल्याला भेरा तलाव दिसतोय, भेरा डॅम. इथं आता ही शिडी लावली आहे नवीन. आणि ऍक्च्युली या ज्या पायऱ्या आहेत, या दिसतात पायऱ्या, या ऍक्च्युली पूर्वीच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्याने आपण खाली येऊन इकडनं ही जी खाली दिसते व्हॅली, इथनं खाली ऍक्च्युली सावळ्या घाट आहे. पण आपण काय खाली उतरणार नाही, कारण पावसाळ्यात शक्य नाही. आपण आता इकडनं या डोंगराच्या पलीकडं जो व्ह्यू पॉइंट आहे प्रसिद्ध, तिथं जाणार आहोत. हा जुना मार्ग आहे आणि शेजारी नवीन लावलेली शिडी आहे. थोडा आता पुढचा प्रवास आपला थोडा जंगलात तर राहणार आहे. आमचा एक कार्यकर्ता इथं पोज देऊन उभा आहे फोटो काढण्यासाठी. आता खरं पावसाळा आहे, नाहीतर आपल्याला या बांबूची झाडे तिथं आपल्याला यांचा वेळूनाद ऐकता आला असता. आता वेळूनाद म्हणजे काय? वेळूनाद म्हणजे बांबू जेव्हा एकमेकांना घासतात तेव्हा त्यापासून जो नाद तयार होतो त्याला वेळूनाद म्हणतात. ही सगळी बांबूची झाडे आहेत. पाऊस पडल्यामुळे सगळ्या रस्त्यावर पाणी वाहतं. रस्ता म्हणजे छोटे धबधबेच झालेत. ही जी साईड दिसते अंधारबनची साईड आहे, समोर अंधारबन आहे. हा समोरचा जो कडा दिसतोय असा बाहेर गेलाय बघा कडा, आता त्याच्या पूर्ण टोकावर आपण जाणार आहे. ही समोर जी दिसते पूर्ण खाली कुंडलिका व्हॅली, थोडं थोडं दिसते धुकं आहे. समोर आता भेरा धरण दिसायला लागले बघा थोडस. दोन जबरदस्त दृश्य. ही मागा जी दिसते सगळी, आता जरा थोडं उजाडलंय, ही सगळी कुंडलिका व्हॅली. आणि ही कुंडलिका व्हॅली आहे आणि आम्ही आता इकडनं आलोय वरनं. आणि आता इकडचा नजारा बघा, रिंग वॉटरफॉल, समोर देवकुंड. आणि आपल्याला आता इकडे जायचंय, खतरनाक शो. हा इथं पडणारं पावसाचं पाणी पुढे खाली कुंडली खोऱ्यात वाहत जातं.
त्यानंतर कुंडलिका नदीतून हे पाणी कोलाड आणि रोह्यामार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळतं. ज्या ठिकाणी ही कुंडलिका नदी अरबी समुद्राला मिळते तिथं कोरलाई नावाचा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरलाई गावात आजही एक आगळी वेगळी भाषा बोलली जाते आणि या भाषेला नोलिंग असं म्हणतात. नोलिंग म्हणजे आमची भाषा. या कोरलाई किल्ल्यावर जवळजवळ 200 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलं. नंतर हा किल्ला मराठ्यांकडे आला. त्यामुळं मराठी आणि पोर्तुगीज भाषांच्या संमिश्रणातून ही भाषा तयार झाली आहे. आजही काही कुटुंबांनी ही भाषा जपून ठेवली आहे. यामुळे कोरलाई गावाची आगळी वेगळी भाषिक ओळख आजही टिकून आहे. आपण ज्यासाठी एवढ्या लांब आलोय हे आता समोर हा दिसतोय कडा, हा व्ह्यू पॉइंट साधारणतः आपल्याला पाऊण तास लागला. इथं एक साऊथ इंडियन पिक्चरचं शूट झालंय, त्यामुळे हा फार फेमस आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा रिंग वॉटरफॉल, देवकुंड. थोडा पाऊस आहे, काहीच दिसत नाही व्ह्यू. सावळ्या घाट. या सावळ्या घाटाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात दिसणारं हे अप्रतिम दृश्य. नजर जाईल तिकडे असंख्य धबधबे वर्ण कोसळत होते. ढगांशी लपंडाव खेळणारा सह्याद्री. हे अद्भुत दृश्य आम्ही काही क्षण मन भरून अनुभवत राहिलो. इथनं जाण्याची इच्छाच होत नव्हती. काही क्षणासाठी ढग बाजूला झाले आणि सावळ्या घाटाचे हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवत आम्ही काही वेळ इथे थांबलो. काही छान फोटो काढले आणि मग परतीच्या प्रवासाला लागलो. आता आपल्याला हीच वाट चढत पुन्हा वर जायचं आहे. पावसाळ्यातील सावळ्या घाटाचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो. आज आपण निसर्गाचा अप्रतिम आविष्कार अनुभवला. या परिसराचा भूगोल, इतिहास आणि काही रंजक गोष्टी जाणून घेतल्या. अशाच निसर्ग, इतिहास व प्रवासाच्या अनोख्या सफरीसाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमची मतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय शिवराय.